दिवसभर घरामध्ये खूप सारा कंटाळा आलता, तर रील्स काढायला बाहेर गेलो होतो. त्यानंतर मग ताईकडे गेलो तर खाली दादा क्रिकेट खेळत होता. तर सागर म्हणले, यार खूप दिवस झाला मी खेळलो नाही यार, खेळू दे. मी म्हणलं तुम्हाला जमेल का बरं? तर म्हणले नाही जमल. त्यातनं दादाने छोटासा एक जुगाड केला होता का, तर शेजारी खूप सारे घरं येतं आणि नाही का खिडकीला बॉल लागला तर काच वगैरे फुटल कोणाची. त्यामुळे त्याने काय केलं, मागे एक वीट ठेवलेली, त्याला दोरी बांधली आणि ती दोरी बॉलला पण बांधली होती, म्हणजे जास्त लांब पण जाऊ नये बॉल, का तर रस्ता हायवे रोड जवळच आहे तिथं. त्यामुळे त्याने खूप छान जुगाड केला होता. त्यात श्री खूप मध्ये मध्ये करत होती. तर मामांना आल्यावर सायकल दाखवत होते तिथल्या शेजारच्या बेबीची, ही सायकल खेळत होती, तिला ही सायकल खूप आवडली. तर म्हणलं नाही का श्री तिथं खेळू नको, तिथं थोडासा उतार होता, तर गाडीचा तिची सायकल सारखी ती उभं राहिली ना तर खाली जात होती. तर तिला शेंगा खायला दिल्या होत्या, तर तिला वाटलं शेंगा कोणीतरी खाईल म्हणून लगे तिनं पटकन पिशवी तिची सायकलला अडकवली. आणि सागर म्हणले पटकन साईडला व्हा, मी आता बघा 6 मारणार आहे. तर म्हणलं ठीक आहे होतो, थांबा श्रीला लागेल. मग श्रीला साईडला घेतलं आणि त्यांनी काय 6 मारू किंवा काय किती जोरात मारू, पण बॉल काय लांब जात नाही का, तर त्याला दोरी बांधलेली होती. त्यानंतर श्री साईडलाच खेळत होती. म्हणलं नको अहो लागल तिला. तर म्हणले नाही बॉल बांधलेला आहे तर लागत नाही. तर श्रीचे मामा आले होते, तेवढ्या श्री त्यांना बघून खूप खुश झाली आणि आम्ही सगळे थांबलो होतो. का तर म्हणलं जर बॉल कुणाला लागला ना तर लय अवघड आहे. तर असं काही नाही, बॉल लागत वगैरे नाही. तर त्यानंतर म्हणलं यार तुम्ही खेळतात आणि मी खेळणार नाही असं होणार नाही. तर सागरला म्हणलं चला बॅट द्या, 6 मारते. हे बघा किती लांब बॉल गेला, इथं जवळच गेला. तर त्यानंतर श्री म्हणली मम्मा मला खेळायचं. म्हटलं चल. तर ती परत म्हणली नको मम्मा मला बॅट उचलत नाही. तर म्हटलं आता असला मोठा 6 मारते, हे घ्या माझा 6. बघा बॉल तिथल्या तिथंच पडला. चला मग म्हटलं बाद झाला आजच्यासाठी एवढं.